रिसोड इथं कार विरहित दिन कार्यक्रमाचं आयोजन। श्रीमद भगवद्गीतेनुसार परिवर्तन हा संसाराचा नियम आहे। ज्यांनी ज्यांनी परिवर्तनाचं सूत्र आत्मसात केले ते यशाच्या शिखरावर पोहोचले, हे त्रिकाल बाधित सत्य आहे। उपयुक्त विचार वृक्षमित्र गजानन मुलंगे यांनी राजश्री शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निजामपूर इथं दिनांक 22 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या कार विरहित दिन कार्यक्रमाच्या अनुषंगाने व्यक्त केले। कार्यक्रमाकरता किसन जाधव सरपंच ग्रामपंचायत निजामपूर केंद्राचे केंद्र प्रमुख तसेच अहमदनगर ते शेगाव जलदगती सायकलिंग स्पर्धेचे विजेता मेघश्याम पत्रे, विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते। या प्रसंगी लहानपणापासून आजतागायत सायकल चालवणारे व विद्यार्थ्यांपुढे ज्याचा आदर्श ठेवावा असे प्रल्हाद पवार वय वर्ष 84, जगन्नाथ बर्डे वय वर्ष 80, गजानन पवार वय वर्ष 76 तसेच जगन्नाथ मुलंगे वय वर्ष 65 यांचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार विरहित दिन कार्यक्रमासंदर्भात उल्लेख करताना मुलंगे म्हणाले की ब्रह्मांडाचे वायू प्रदूषण कमी करण्याच्या तसेच इंधन बचतीच्या दृष्टिकोनातून 22 सप्टेंबरला कार्यालयामध्ये जाणारे कर्मचारी, कंपनीमध्ये काम करणारे मजूर तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी स्वतःचं वाहन न वापरता सार्वजनिक वाहनाचा उपयोग करावा। काम करण्याची जागा जवळ असल्यास पैदल जावे किंवा सायकल वापरावी। हा सदर्भ सायकल रॅलीद्वारे संदेश देण्यात आला। जे लोक इतरांचा विचार न करता ऐपत असून सुद्धा जवळपासच्या ठिकाणी पायी किंवा सायकलने प्रवास करतात, अशा लोकांपासून मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइड कोसो दूर राहते, यात मात्र तीळमात्र शंका नाही। तंत्रज्ञानाच्या युगात आपली सामाजिक व आर्थिक स्थिती कशी आहे हे आपल्यापेक्षा इतर लोकांना जास्त माहीत असते। त्यामुळे आपण कोणत्या वाहनाने प्रवास करत आहोत याबद्दल जास्त विचार न करता स्वतःच्या तब्येतीचा आणि परिवाराचा विचार करणे अधिक संयुक्तिक राहील, हे तेवढंच खरं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी भरीव योगदान दिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत इंगळे तर आभार निलेश मोरे यांनी मानले। आपल्या रिसोड नगरीतील आमचे मार्गदर्शक माजी प्राचार्य सन्माननीय श्री गजाननरावजी मुलंगे सर यांच्या संकल्पनेतून अत्यंत सुंदर असा उपक्रम, त्यांच्याच परिश्रमाने आपल्याला आयता उपक्रम त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। काल त्यांनी भेट घेतली, माहिती सुद्धा सांगितली आणि आज सर्व साहित्य सरांनीच स्वतःहून सोबत आणलेलं आहे। त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्व विद्यालयातर्फे सरांचे खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी